श्लोक 195. श्रीराम बसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा, सदा संचला येत ना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. श्रीराम, आकाश अमुक एक ठिकाणी आहे आणि अमुक एका ठिकाणी नाही असं आपल्याला दाखवता येत नाही. म्हणजेच ते सगळीकडं पसरलेलं आहे, ते कुठेही जात नाही किंवा येत नाही. त्याप्रमाणे परमेश्वराचं असणं समर्थांनी स्पष्ट केलेलं आहे. साधकांना अत्यंत भक्तिभावानं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं समर्थांनी या श्लोकामध्ये दिलेली आहेत. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात की पक्षी अंतराळी गेला, भोवते आकाशाची तयाला, तैसे ब्रह्म प्राणी आला व्यापून आहे. परब्रह्माचं स्वरूप समजावून सांगण्यासाठी समर्थांनी विविध उपमा दिलेल्या आहेत. आधी माणूस तयार झाला, मग हृदय तयार झालं आणि मग परमेश्वर त्यात राहायला आला असं काही नाही आहे. तर या सर्व वस्तू परमेश्वर निर्मित आहेत. त्यामुळं खरा देव आधीच आहे, ज्यानं मानव निर्मिती केलेली आहे. सूर्य आपल्यापासून कित्येक योजन दूर आहे, तरीसुद्धा त्याचे किरण, प्रकाश, उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते. आत्ताच्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर 7 समुद्रापलीकडे राहणारी मुलं आपल्या इथं राहणाऱ्या आईवडिलांची दूरध्वनीद्वारे संवाद साधू शकतात किंवा एकमेकांना व्हिडिओ कॉलद्वारे पाहू शकतात. या किमयेमागं माणसानं लावलेला शोध असला तरी निसर्गामध्ये या सगळ्या वस्तू आधीच उपलब्ध होत्या हे अमान्य करता येत नाही. एखादी आकृती रेखाटताना भूमितीनं बिंदूचं महत्त्व विशद केलेलं आहे. पण छोटासा ठिपका किंवा मोठा ठिपका हाही बिंदूच्या व्याख्येप्रमाणे असत नाही. देव माणसाच्या हृदयामध्ये राहतो हे गीतेनंही स्पष्ट केलेलं आहे. पण जसं आपण सोनं, चांदी, रत्न तिजोरीत ठेवतो तसं देव हृदयात राहतो असं म्हणता येईल. एका कीर्तनात ऐकलेला एक दृष्टांत असा आहे. कल्पना करूया की समुद्र आहे, त्यात आपण काही मडकी सोडली आणि काही वेळानं ती मडकी पाण्यानं भरतील आणि पाण्यावर न तरंगता बुडाशी जातील. लाटा त्यांच्यावर आदळल्यामुळं ती मडकी फुटतील आणि जर मडकी फुटली तर समुद्राचं पाणी वाढणार नाही किंवा कमी होणार नाही. त्याप्रमाणे परब्रह्म परमात्मा अनंतपणे पसरलेला आहे. त्यामध्ये कित्येक देह, किडामुंगीपासून हत्तीपासून ते माणसापर्यंत जे देह धारण करतात आणि जातात, हे सर्व या सृष्टीत जीव धारण करतात आणि मरतात. माणसाला स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण असे 4 देह असतात. जेव्हा एखादा माणूस मृत्यू पावतो तेव्हा सूक्ष्म देह स्थूल देहातून बाहेर पडतो. सूक्ष्म देह हा वायुस्वरूप असल्यामुळं तो आत बाहेर करू शकतो. स्थूल देह निघून गेल्यावरती सूक्ष्म देह अचेतन होतो. चैतन्य संपल्यामुळं माणूस मरण पावला असं आपण म्हणतो. तेव्हा आपल्याला वाटतं की त्याच्या शरीरात असणारा परमेश्वर निघून गेलाय. पण हा सूक्ष्म देह त्याची वासना पूर्ण करण्यासाठी योग्य अशा दुसऱ्या स्थूल देहामध्ये प्रवेश करतो आणि ज्या आईबापांपासून मिळेल त्यांच्या पोटी जन्म घेतो. पुढं समर्थ म्हणतात की तया विन कोठे रिता ठाव नाही. जेव्हा कुंभार घट तयार करतो तेव्हा प्रत्येक घटामध्ये आकाश राहतं. ते नसेल तर घट तयार होऊ शकत नाही आणि त्यावेळी घट तयार करताना आकाश दुसरीकडून आणून भरावं लागत नाही. जसं आपल्या गाडीच्या चाकामध्ये हवा भरावी लागते तसं घटामध्ये आकाश भरावं लागत नाही. प्रत्येक ठिकाणी परब्रह्म असल्यामुळं अशी कोणतीच रिकामी जागा नाही की जिथे ईश्वर नाही. त्याला दुसरीकडून आणावं लागत नाही. जर एखाद्या माणसाची बदली झाली तर त्याला राहण्यासाठी नवीन जागा मिळवावी लागते. तसं परब्रह्माला नवीन जागा मिळवण्यासाठी काहीही करावं लागत नाही. जय जय रघुवीर समर्थ. बसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापको जाण तैसा,
सदा संचलायेत ना जात काही. तया वीण कोठेरिता ठाव नाही. श्रीराम.